उन्हाळ्याची सुरुवात होताच शहरात आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे। अकोला शहरातील टिळक रोडवरील विद्युत रोहित्रीला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे। अकोला शहरात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आगीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे। घर, दुकाने, गोडाऊन आणि हॉटेल यांच्यासह आता विद्युत रोहित्रीला आग लागल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत। गुरुवारी सायंकाळी अकोला शहरातील टिळक रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रीला अचानक आग लागल्याची घटना घडली। अचानक लागलेल्या या आगीमुळे रोहित्रीतून धुराचे लोट आणि ज्वाळा उसळू लागल्या। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान शहरात दिवसभरात 2 ते 3 ठिकाणी विद्युत रोहित्रीला आग लागल्याच्या घटना समोर येत असल्याने महावितरणच्या देखभाल आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे।